पोलीस स्टेशनला गेल्यावर तब्बल 12 तासांनंतर बदलापूरच्या पीडितेचं मेडिकल। दुपारी पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या पालकांना पीडितेसह रात्री 12 नंतर मेडिकलसाठी नेण्यात आल्याची पालकांची माझाला माहिती। बदलापूर प्रकरणात दुपारी पोलीस स्टेशनला गेलेल्या पीडितेच्या कुटुंबियांचं रात्री 2:30 वाजता स्टेटमेंट लिहून घेण्यात आलं। रात्रभर हॉस्पिटल बाहेरच्या पोलीस चौकीत ताटकळत ठेवलं। पालकांची एबीपी माझाला माहिती। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या, शाळेतल्या सगळ्या मुलींची मेडिकल टेस्ट करा, बदलापूरमधल्या पीडितांच्या पालकांची मागणी। आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, बदलापूरच्या पीडितांच्या पालकांची मागणी। तर पाठिंबा देणाऱ्या बदलापूरकरांचे तसेच मनसेचे कुटुंबियांनी मानले आभार। मानपाडा परिसरात 10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार। आरोपीच्या मुलांसोबत ही चिमुकली खेळायला गेली असताना घडलेली घटना। आरोपी धर्मेंद्र यादवला अटक। महिला सुरक्षेसाठी मुंबई पालिका मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करणार। आपत्कालीन परिस्थितीत मदत मागण्यासाठी पॅनिक बटनची सुविधा दिली जाणार। मुंबई महापालिकेचा नियोजन विभाग आणि IIT विभागाकडून यावर काम सुरू। परळमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून बाप्पांचं ढोलताशाच्या गजरात स्वागत। कुलाब्यातील साई सेवा मंडळाचं यंदाचं 26वं वर्ष। महादेवाच्या रूपातील 20 फुटांची मूर्ती पाहण्यासाठी गर्दी। मुंबईत अनेक ठिकाणी लाडक्या बाप्पांचं जल्लोषात स्वागत। जिजामातानगर परिसरात गणरायाचा आगमन सोहळा। यंदा महालाच्या देखाव्यात बाप्पा विराजमान होणार। मुंबईतल्या परळमधील ताडदेवचा इच्छापूर्ती गणपती बाप्पाचं जल्लोषात स्वागत। गणेश भक्त आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। यंदा ताडदेवच्या इच्छापूर्तीचं 42वं वर्ष। माझगावच्या मोरयाचं परळमध्ये उत्साहात स्वागत। यंदाचा गणेशोत्सव सोहळा माझगावच्या मोरयाच्या मंडपात साजरा होणार। माझगावच्या मोरयाचं 78वं वर्ष। परळ परिसरात खेतवाडीच्या राजाची मिरवणूक। ढोलताशाच्या गजरामध्ये बाप्पांचं स्वागत। दरवर्षीप्रमाणे GSB मंडळाकडून दागिने आणि कार्यकर्त्यांच्या सुरक्षेसाठी विमा। यंदा मंडळाने 400 कोटींचा विमा उतरवला। मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या तरुणाचा मृत्यू। रात्री मित्रांसोबत पार्टी, सकाळी राहत्या घरी तरुणाचा मृतदेह आढळला। मृत तरुणाचा रॅगिंग झाल्याचा संशय। ऑनलाईन गेम दरम्यान तरुणाकडून मराठीचा अपमान। पनवेलमधील मनसैनिकांच्या आंदोलनानंतर तरुणाने मराठी माणसांची मागितली माफी। म्हाडाच्या पुनर्रचित इमारतीमधील रहिवासी 28 ऑगस्टला म्हाडा मुख्यालयावर धडक मोर्चा काढणार। घराच्या पुनर्विकासाच्या न्याय हक्कासाठी रहिवासी काढणार मोर्चा। प्रवाशांची गर्दी लक्षात घेता JSMT ते अयोध्या विशेष एक्सप्रेस चालवली जाणार। 29 ऑगस्टपासून एक्सप्रेस चालवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय। पश्चिम रेल्वे मार्गावर 31 ऑगस्टपासून 35 दिवसांचा मेगा ब्लॉक। गोरेगाव आणि कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेसाठी ब्लॉक। 760 लोकल फेऱ्या रद्द। गणेशोत्सवात 10 दिवस मात्र ब्लॉक रद्द असणार। एसटी महामंडळाने गणेशोत्सवासाठी कोकणात सोडलेल्या 4300 अतिरिक्त गाड्यांपैकी 75% बसेस फुल। या बसेस मुंबई, ठाणे, पालघर विभागातून 2 सप्टेंबरपासून सोडण्यात येणार। गणेशोत्सवादरम्यान यंदाही रात्रभर बस सुविधा सुरू ठेवण्याचा बेस्ट प्रशासनाचा निर्णय। 9 मार्गांवर 7 ते 16 सप्टेंबर दरम्यान 24 अतिरिक्त बसगाड्या चालवण्याचा निर्णय। 5 वर्षांसाठी मंडप उभारणीची परवानगी मिळावी यासाठी मुंबईतील 1200 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अर्ज। दरवर्षी सर्व नियमांचं पालन करणाऱ्या मंडळांना दिली जाते 5 वर्षांसाठीची परवानगी। मुंबई महापालिका गोविंदांना क्रेन, दोरी आणि हुक पुरवणार। गोविंदांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे मंत्री दीपक केसरकरांचे पालिकेला आदेश। घाटकोपरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेकडून चोर दहीहंडीचं आयोजन। अभिनेत्री तमन्ना भाटियासह अभिनेता स्वप्नील जोशीनेही लावली हजेरी। आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात वरळीमध्ये जांभोरी मैदान येथे भाजपच्या वतीने परिवर्तन दहीहंडीचं आयोजन। यंदा दहीहंडीच्या माध्यमातून अफजल खान वधाचा देखावा दाखवला जाणार। मुंबईतल्या पावसाने सरासरी ओलांडली। आतापर्यंत पावसाळा सुरू झाल्यापासून 2361 मिलीमीटर पावसाची नोंद। 7ही धरणांमध्ये मिळून 95% अधिकचा पाणीसाठा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।